मौदा तालुक्यातील गट ग्रामपंचायत भांडेवाडी शिवाडोली येथे सध्या एकच चित्र ठळकपणे दिसत आहे. बायको सरपंच पण पदभारी नवरा. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला विष्णू देशमुख असल्या तरी प्रत्यक्षात संपूर्ण कारभार पती विष्णू देशमुखच चालवत असल्याचा गंभीर आरोप आहे. परिस्थिती अशी की गावकरीच नव्हे तर शासकीय कर्मचारी सुद्धा विष्णू देशमुख यांना सरपंच समजतात. मिळालेल्या माहितीनुसार मातोश्री पांदन रस्त्याचे काम सुरू असताना कोणताही उत्खनन परवाना नसताना सूर नदी पात्रातून माती व रेतीचा सर्रास उपसा केला जात आहे. स्वतःला भाजप नेता म्हणवणारे विष्णू देशमुख हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत फोटोमध्ये दिसतात. प्रश्न असा आहे की महसूल मंत्री महसूल बुडवण्याचे आदेश देतात का? दुसरीकडे अरोलीच्या सरपंच रोशनी भुरे यांच्यावर अतिक्रमण आणि ग्रामपंचायत निधी गहाळ करण्याचा आरोप आहे. त्यांच्या पाठीशी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा हात असल्याची चर्चा आहे. सबका साथ और इन चोरों का विकास अशीच का परिस्थितीचं सध्याचं सरकारमध्ये. नदी पात्रात पडलेले मोठे खड्डे, महसूल बुडवणूक आणि प्रश्न कायम. मंडळ अधिकारी गोपाळ फुलउंबरकर कठोर कारवाई करणार का? राजकीय आशीर्वादामुळेच का या प्रकरणांना धाक उरलेला नाही? पाणी नेमकं कुठे मुरते हा प्रश्न आज संपूर्ण जनतेतून विचारला जात आहे. माझं पूर्ण नाव अभय नरेंद्र मसरा. बरं. मी 45 हलका नंबर 45 बेडेपार इथला गुतवाला आहे. बरं. माझ्या गावात भांडेवाडी येथील मातोश्री पांदनचं काम चालू होता. तर आमच्या गावचे सरपंच मंगला विष्णूजी देशमुख त्यांचे पती विष्णू मारुतीराव देशमुख यांनी साहेबांना कॉल केला की साहेबांशी बोललो, निंबाळकर साहेबांशी बोललो बा की आपल्या नदीच्या गाळ हे 10 ते 15 टाल्या पांदन रस्ता लेवल करायला नेतावा बोलण्यात झालाय. तर साहेबांनी असं म्हणला की आम्हाला लेखी अहवाल देऊन दे त्यांना आणि काम करून घ्या, एवढं बोलले. बरं, हे असं बिना परवानगीनं असं उत्खनन करण्याची अथॉरिटी दिली आहे का आपण? नाही ना. नाही. ठीक. बरं, तुम्हाला असं नाही वाटत का सरपंच पती जो आहे हा प्रत्येक ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करत आहे, असं नाही वाटत का? वाटते ना. मॅडमने करायला पाहिजे स्वतः. मला तर तुम्हाला कॉल कोणी केलं? मला सरपंचांनीच केला. मॅडमने आजपर्यंत कॉल नाही केला मला. मग सरपंच कोण? सरपंच आता सध्या सरपंच जे मॅडम आहे सरपंच ते कधीच कॉल नाही करत. जे करते त्यांचे पतीच करतात कॉल आम्हाला. पतीचं नाव काय आहे कळेल का मला? विष्णू मारुतीराव देशमुख नाव आहे. अमोल संभाजी डहाके. मी इथले तलाठी आहे. बरं. मी जेव्हा आलो हे मातोश्री पांदनचं मला काम त्या सरपंच साहेब कोण जे सरपंच? मॅडम आहे ना त्यांचे पती देशमुख साहेब त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला म्हटलं की मातोश्री पांदनचं काम सुरू आहे तर आपल्याला इथली माती काढायची आहे नदीतली. म्हणजे ते जे गड्डे पडले आणि त्याच्यावरती जी माती संगरलेली आहे साचलेली आहे ते माती आपल्याला इथे टाकायची आहे. मी म्हटलं तुम्ही त्यांना पत्रव्यवहार केला का? पत्रव्यवहार झाला असेल तर मग आपल्याला इथे करता येईल. तर ते म्हणाले मी साहेबाशी बोललो. मी म्हटलं मला एकदा हे करू द्या, म्हणजे सावरकर साहेबाच्या यांच्याशी बोलणं झालं बा माझं. म्हटलं मी ठीक आहे, मी जाऊन बघतो एकदा. मग इथे बघायला आलो तेव्हा पूर्ण बंद झालेलं होतं काम. बंद झालं तर मी त्यांना विचारलं JCB वाल्यांना की तुमच्याकडे लेखी आहे का काही? तर ते म्हणाले लेखी नाही आहे. म्हणून आम्ही म्हटलं लेखी नसताना तुम्ही काम कसं केलं? बरोबर. काम केलं तुम्ही, पण याच्यासाठी लेखी असणं गरजेचं आहे आणि हे काम आता होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला लेखी आणा, त्याच्यानंतर तुम्ही काम करा. बरं, हे जे आज बिना परवानगीनं उत्खनन झालं आहे याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल आता हे मला जेव्हा माहिती पडलं आता त्यानुसार मी ते चौकशी केली. चौकशीनुसार आता बिना परवानगी उत्खनन होणार नाही आणि मी होऊ पण देणार नाही. पण आता जो झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? जो उत्खनन झालेला आहे, जो महसूलच्या इतका जो बी काही नुकसान झालेलं आहे हा बिना परवानगीनं नुसत्या फोनवर जर तुम्ही असे करता तर अन्य जनता बी असं जर तुम्हाला म्हणतील का आम्हाला रेतीची आवश्यकता आहे, तुम्ही असं उत्खनन करू देणार काय? नाही. आम्ही हा जनतेचा प्रश्न आहे. हे आम्हाला नव्हतं माहिती. खरं सांगतो तुम्हाला, हे नव्हतं माहिती. जसं माहिती मिळाली इथे असं होत आहे तशी आम्ही चौकशी केली. याच्यानंतर जे काही होईल ते आम्ही पूर्ण चौकशी निश्चित करू. बरं, तुम्ही सरपंचाच्या कॉल न येता त्यांच्या पतीवरच का बरं इतका विश्वास? विश्वास नाही हो. त्यांना आता मॅडमनी कॉल नाही केला, मला साहेबांनी फोन केला. साहेब म्हणजे कोण? सरपंच म्हणजे मॅडमचे पती. कोण आहेत? नाव काय आहे त्यांचं? विष्णू देशमुख. बरं, तर त्यांनी जे इंटरफेअर केलेलं आहे तुम्हाला असं नाही वाटत का पदभारी कोण आणि कारभारी कोण? हो, ते मॅडमचं कारभार पाहिजे होता. पदभार तर मॅडमकडेच आहे. त्यांनी इंटरफेअर नव्हतं करायला पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटते हा जो अवैध आता उत्खनन झालेला आहे बिना परवानगीनं
याच्यासाठी आपलं महसूल डिपार्टमेंट काय सांगाल? यासाठी परवानगी याच्यावर घेतल्याशिवाय- दंडात्मक कारवाई होईल का नाही होईल? नागरिकांचा हा प्रश्न आहे. जनहितार्थ माहितीसाठी आपण काय सांगाल? याच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून आता वरिष्ठांना विचारावं लागेल. सर आम्ही आलो जेव्हा ते याच्यानंतर नंतरची प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. यात आलो त्याच्यानंतर पूर्ण बंद झालेलं होतं. पण त्याच्या तुम्ही अगोदर हे येण्याच्या झालं. अगोदर जो उत्खनन झालेलं आहे हां. तर हे कारवाईस पात्र आहेत का नाही आहेत? कारवाईच पात्र आहे. आहेत ना. धन्यवाद. महान्यूज 7 करिता मोदा नागपूरवरून गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट. This video is sponsored by Shivam Jewelers.